प्रमाणपत्र एक होण्या दिलेत ना, पण कशातून दिलेत, काय केलेत, उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे. परवा गॅझेटेडच्या माध्यमातून दिले, शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवा त्याला व्यवस्थित बरोबर करणार. काळजी दादाच नाही, सगळेच नमुने सारखे लाडके भरेल नाही, मतदान घेऊन नाही लावलं. मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसा ना, ते पाळला म्हणावं लागत. 17 सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं. विखे पाटील साहेबांनी पाळलं, आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं. नाही ते प्रमाणपत्र एक होण्या दिलेत ना, पण कशातून दिलेत, काय केलेत, उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे. परवाच्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात, तेही काम केलंय, काम चालू आहे. केसेस मागे घ्यायचं काम सुरू केलंय, काही घेतल्यात पण, आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरीच्या बद्दल, निधीच्या बद्दलही केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे. उगच करून 11 ताळेपणा करायचं मला सवय नाही. पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत, काय वाटलेत, मी हे उद्या बघणार. संपूर्ण देशातून मराठा समाज आला होता, इतर प्रवर्गातील समाज त्या ठिकाणी आला होता. यावेळेसचा दसरा मेळाव्याचं मुख्य आकर्षण काय आहे? यावेळेस अवघडच आहे जरा, कारण गेल्या वेळेस 2-3 महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे 23 दिवस आमच्या हातात होते. कशी तयारी करायची, त्याच्यामुळं यावर्षी दसरा मेळावा परंपरेने होणार. पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्याला नाही विलाजी, कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो. परंतु जसा होईल तसा 500 असो 5000 असो तेवढ्यात घेणार, परंपरेने होणार. दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे, डिसिजन घ्यायचे. पण एक गोष्ट सांगतो, एकजूट दाखवली पाहिजे. वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा, त्या दिवशी एक दिवस जूट समाजाने दाखवलीच पाहिजे. सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या दैनिक सूर्योदयाचा या जो वर्धापन दिन होता त्यानिमित्तानं दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो. असं काय आणखीन ठरलेलं नाहीये की मार्ग दिल्लीचा कुठला काय, मात्र गाठीभेटीचा कार्यक्रम जंगी होणार. देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय. वर्ष 10 वर्ष, शतक गेले, काही पिढ्या झाल्या, जवळपास 100-150 वर्ष झाले. आमच्या घाटीभेटी नाही आहेत, आम्ही भाऊबंद आहेत. परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा आटके पार रोवला, आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे. आपल्या राजांनी ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला ती अन्यायापासून मुक्त झाली, दिल्लीवरती ध्वज फडकवला, आपण गेलं पाहिजे. काय मागणी नसणारे, मोर्चा नाही, असलं काय नाहीये. आनंदाचा एक सोहळा गाठीभेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय. तारीख ठरली नाही, रूट आणखीन ठरला. मुंबईमध्ये ठाकरेंच्या पुतळ्याला रंग टाकण्याचा एक किळसवाना प्रकार समोर आलेला आहे. कसं पाहता याकडे? नाही, असलं काही करायला नाही पाहिजे, कारण शेवटी प्रत्येकाचं काम असते. असले माते फिरू कोणी असेल त्याने टाकलं असेल, पोलीस कारवाई तर नक्कीच करतील. पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे. गृहमंत्री ब्रही काढायला तयार नाही, तिथं अनेक पत्रकारांनी विचारणा केली तर त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे. मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही आहेत. आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात, ज्या काळात आवश्यकता होती, त्यांच्याच धर्मपत्नी, त्यांना जर असं विटंबना होती, याच्यात राजकारण आणायला काय संबंध नाही पाहिजे. जे माणूसच हयात नाहीये त्या माणसाच्या बद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे. पण त्यांचा काय विश्वास मला नाही माहिती, पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी बरोबर करणार. कोणचं दिलं असतं, मी तोंडाने सांगितलं ना. शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का, गॅझेटेडच्या माध्यमातून दिले, शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवा त्याला व्यवस्थित बरोबर करणार. आणि गॅझेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार. मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती, आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू आहे. मुंबईच्या आंदोलनात जात असताना या अगोदर आंदोलकाला गाड्याने जावं लागत होतं, आता रेल्वे मध्ये आले, नव्यानं आज उद्घाटन देखील झालंय. दिल्ली जायला सोपं झालं ना, पण राहणार आहे का तिने जायची मधूनच पुन्हा? असंच नुसतं उद्घाटन, तिसरं उद्घाटन दिसतंय. एकदा तिकट झालं, एकदा बिडात झालं, आता आणखी कुर्सी होत आहे.
हे असे कायम सुरू करा म्हणा ती एकदा असं टप्प्याटप्प्यात काय आहे ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोड्या टाइम आणि थोड्या टाइम एकदा दान का होणार रेल्वेचा ह्याकडेच त्या कडेला परळी ते मुंबई दिल्ली तसं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपं होईल. तर अजित पवार असं म्हणाले की आज मोफत रेल्वे आहे, उद्यापासून तिकीट काढा, बीडकरांचं काही खरं नाही, तुम्ही हे बीडचे भूमिपत्र आहेत मात्र अशा पद्धतीनं बोलणं कुत्रा रे असं बोलणं आम्हाला माहिती कोणाच्या चिडीत हात घालते तसं आम्हाला माहितच आहे ते कसा ढाणा सोडायचेच नाही ती म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन यायचे का फुकट जातो का रेल्वेने पुढे बी आजचे दिवस फुकट आहे आणि आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिल्याची फुकटच असतं दुसऱ्याची इतका खोटा घाली आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणीला नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसा ना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहीणच हे ते असले ते नमुने आता लाडकी बहीण काचका दाखवायचे ना पैसे घेऊन काचका दाखवायचे ना आता डबल नीट कर यांना नीटच करावं लागतं हे नादी लावायला एवढे माहीर येते ही लाडकी बहीण आणते ना आता काही शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावरं गेलेत त्यांच्या शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून ठुलते सगळे ते पूर्ण वाहून गेलंय म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी त्याबद्दल बोलले म्हणजे आता तुम्हीही आलात भूमिपुत्र आहात काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवारांना? काय असतं बरं का शेजारीचे संस्कार जसे असतील तसं असतं शेजारी काय सांगतोय ते का सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखादी बार त्यांचं चुकून नाही ते एखादी बार होतं पाय घसरतो टोळीमुळं पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होतं आता जशी संगत तसा गुण